आक्रमण जेव्हा केलं होतं तेव्हा सगळ्या मूर्त्या वगैरे तोडलेल्या आहेत. काहीच अशा मूर्त्या आहेत की ज्या पूर्ण आहेत. हा हत्ती वगैरे बघा, हा पूर्ण आहे. बाकीचे सगळे तुटलेले आहेत, म्हणजे खंडित झालेले आहेत. पूर्वी काय होतं की इथे कित्येक ज्वालामुखी होते 2 कोटी वर्षापूर्वी. तर त्या ज्वालामुखीच्या लेयर्समुळे हा सगळा डोंगर बनलेला आहे. तर हा असा अखंड दगड असल्यामुळे केव्जला पोचलोय. काल रात्री काय गोप्रोची चार्जिंग संपली, मग रात्री मला शूटच करता नाही आलं. रात्री जेवलो वगैरे ना, अशी झोप आली होती ना रात्री, कारण दिवसभर राईड केलेली. जेवलो आणि संध्याकाळी झोपून गेलो. लवकर सकाळी उठून मग इकडं आलोय. अगं आता बघा इलोरा केव्ज आले, तुला मला दाखवतो मी. हे मेन गेट आहे इलोरा केव्जचं. सकाळी सकाळी येण्याचा फायदा हा असतो की गर्दी कमी असते, दुपारची लई गर्दी असते तर. त्यामुळे जरी तुम्ही येणार असाल ना तरी लवकर या. लवकर म्हणजे 7-8 वाजता आले तरी चालेल. बघा आता आतलं एन्जॉय करा. आता आत आलो आपण. इथं भिंतीवर महाभारताचं स्कल्पचर केलेलं आहे, मला दाखवतो महाभारताचं. असं दाखवलंय की असं हत्ती सिंह ह्याच्यावर उभं राहिलेलं एक मंदिर. ह्याचं मला खरं सांगायचं झालं ना, अंगावर काटा येतोय बघून, माहिती आहे का. तो भाला दिसतोय, भाल्याच्या तिथे एक वर माणूस आहे, त्याच्या पोटात भाला घातलेला आहे. रथ सुद्धा काढलेला आहे, रथ आहे हा खालचा. पुढं आल्यावर हे बघा, इथं शिव आणि पार्वती कैलासावर बसलेले. नंदी सुद्धा आहे खाली, हे बघा, हा खाली नंदी आणि शिव पार्वती बसलेले आहेत. इकडे येण्याच्या आधी आहे ना, हे एकदा व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं. मला व्हिडिओमध्ये समजलं नाही ॲक्च्युली एवढं, पण आता जेव्हा समोरनं बघतोय ना तेव्हा कळतंय. समोरनं खूप मोठं दिसतंय. व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं कळणार नाही, पण समोरनं खूप मोठं आहे. सकाळी येण्याचा फायदा हा आहे की गर्दी नसते. बघा अजून सुद्धा मी इथं आलो आहे, इथं गर्दी जास्त नाही आहे, थोडेच आहेत माणसं. मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहे, मागची बॅक साईड बघा इथनं. ते आक्रमण जेव्हा केलं होतं तेव्हा सगळ्या मूर्त्या वगैरे तोडलेल्या आहेत. काहीच अशा मूर्त्या आहेत की ज्या पूर्ण आहेत. हा हत्ती वगैरे बघा, हा पूर्ण आहे. बाकीचे सगळे तुटलेले आहेत, म्हणजे खंडित झालेले आहेत. आश्चर्य वाटते, त्या काळात एवढ्या मशिनरी वगैरे नव्हत्या, तरी पण हे त्या काळात असं कसं बांधलं असेल त्यांनी. दुसरी पण मंदिरं बघितलेली आहे, त्याच्यामध्ये खालनं वर बांधकाम करतं. ह्याच्यामध्ये आहे ना, वरतून खाली असं तुम्हाला कुठंच तिथं सिमेंट वगैरे दिसणार नाही. हा पूर्ण आहे ना एक हे होतं, काय म्हणतात त्याला, डोंगर होता. डोंगर कापून त्यांनी हे मंदिर बनवलेलं आहे शंकरांचं.
त्या काळात कुठली टेक्नॉलॉजी असेल अशी, आत्ता सुद्धा नाही आहे, त्या काळात कशी टेक्नॉलॉजी असेल. हे सगळे देवी देवतांचं म्हणजे मंडळ गणपती बघा, ते सूंड वगैरे खंडित झालेली आहे. इथं पण ह्या ज्या मूर्त्या होत्या ह्या म्हणजे खंडित झाल्या. आता मी सेकंड फ्लोअरला आलेलो आहे. आता तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवतो ना, तुम्ही रोज बघता पण तरी तुम्ही ओळखणार नाही की ती गोष्ट कोणती. ते ओळखा बरं कशात आहे सांगा. कुठं बघता तुम्ही रोज हा स्तंभ? काही लोकांनी ओळखला असेल, काही लोकांना माहीत नसेल हा स्तंभ काय आहे, तर तुम्हाला ते पण दाखवतो. हा स्तंभ आपल्या 20च्या नोटेवर आहे बघा, नवीन जी 20 बघा हा स्तंभ आहे. उन्हामध्ये दाखवतो जरा तुम्हाला म्हणजे समजेल तुम्हाला. काय बघा, हा जो स्तंभ आहे याच्यावर तोच हा आहे. हा बघा, हा वाला. काही लोकांनी आधीच ओळखला असेल पण काही लोकांना समजलं नसेल का, म्हणजे कुठं बघितलाय काय बघितलाय. रोज बघतो पण आपल्याला माहीत नाही की नेमकं हे नोटावर वगैरे काय. आता आपण फर्स्ट फ्लोअरवर ना आता गाभाऱ्यात जाऊया. मेन एंट्रन्स आहे गाभाऱ्याचा. हा मेन गाभारा आहे. आता कार्विंग बघा, ही डिझाईन वगैरे बघा, एवढी डिटेलमध्ये केली ना असं वाटतं चित्र काढले. नाक डोळे सध्या वेरूळच्या 16 नंबर लेणीमध्ये आहोत. ओके, 16 नंबर. 16 नंबर. तर याचं नाव आहे कैलाश मंदिर. ओके. तर हे कैलाश मंदिर हे शिव मंदिर आहे आणि याचं वैशिष्ट्य जे आहे की हा पूर्ण असा डोंगर होता आधी, डोंगर. ओके. हा पूर्ण, तर हा अखंड दगड त्यांनी छन्नी हातोड्याने फक्त हाताने पूर्ण असा कोरून खाली काढलेला आहे. ओके, वरून खाली केलेला. तर ज्या दुसऱ्या लेण्या आहेत बाकीच्या लेण्या, तर तिथे त्या ज्या लेण्या आहेत तशा बाहेरून आतमध्ये बनवलेल्या आहेत बाकीच्या ज्या लेण्या आहेत. पण ही एकमेवा द्वितीय, ही एकच अशी आहे जिला वरून खाली बनवण्यात आलं. आणि हे एक मंदिर बनवायला त्यांना 200 वर्ष लागली, एक मंदिर बनवायला. म्हणजे 2 पिढ्यांनी मिळून एक मंदिर बांधलं. एक पिढी जवळपास 20 वर्षांची समज होते, कारण आपला जन्म झाला मग आपला मुलगा 20 वर्षानंतर होईल. पूर्वी लग्न लवकर व्हायची, तर जवळपास 10-15 पिढ्यांनी इथे काम केलं. बरोबर. तर त्यामुळे याला आश्चर्य समजलं होतं. आणि हा पूर्ण अखंड दगड छन्नी तोड्याने, तिथे छन्नीचे मार्ग पाहू शकता असे. तर एवढा कापणं आणि दगड चांगला भेटणं, कारण बरेचदा काय होतं की दगड चांगला नसल्यामुळे, उदाहरणार्थ तिथे पहा, तिथे दगड चांगला नसल्यामुळे तिथे मूर्ती बनवू शकली नाही. तर असे त्यांना खूपसं काम अर्धवट सोडून द्यावं लागलं. बरोबर. तर हे एक आश्चर्य समजलं होतं की 200 वर्ष कसं काम चाललं, इथून जवळपास 3 लाख टन दगड कसं बाहेर काढला. बरोबर. आणि हा दगड आहे, हा अग्निजन्य प्रकारचा दगड आहे, याला बेसॉल्ट म्हणतो. बेसॉल्ट. तर पूर्वी काय होतं की इथे कित्येक ज्वालामुखी होते 2 कोटी वर्षापूर्वी. तर त्या ज्वालामुखीच्या लेयर्समुळे हा सगळा डोंगर बनलेला आहे. तर हा असा अखंड दगड असल्यामुळे त्यांनी तर ही सर्वात मोठी लेणी, पण सुरुवातीला त्यांनी छोट्या लेण्या बनवल्या. आधी छोट्या बनवल्या, मग मोठ्या करत अशी त्यांच्या लक्षात आलं आपण एवढी मोठी बनवू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे ही इथेच आहे. अजिंठ्याला लेण्या आहेत, मुंबईला लेण्या आहेत, पण इतकी मोठी कुठेच बनवू शकत नाही, कारण असं दगड नाही. बरोबर. हा एक कैलाश मंदिर आहे, कैलाश मंदिर. ठीक आहे. तर हे जवळपास 750 मध्ये सुरुवात झालं, 750 मध्ये. आणि याचं हे संपलं काम 950 200 वर्ष. तर राष्ट्रकूट राजांनी याचे मंदिर बनवलं. पण आधी हे मंदिर अशा लेण्या बनवण्याचं कारण होतं की ध्यान धारणेसाठी. तर बुद्धिस्ट लोकांनी मेडिटेशनसाठी आधी तिकडे 12 लेण्या बनवल्या. पण 8व्या शताब्दीनंतर बुद्ध धर्माचा ऱ्हास झाला. त्यानंतर मग हे लेणी बनवली हिंदू. तर अशा 17 हिंदू लेण्या आहेत. पण हे मंदिर आहे, बाकीच्या अशा हॉल्स आहेत, तिथे ध्यान करू शकता, पूजा करू शकता. तर याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याला पूर्ण
ही लेणी बनवून एका दगडामध्ये, हा त्यानंतर याला पेंटिंग्स केल्या होत्या. बरोबर. हा मध्ये मध्ये कलर दिसतोय त्याचा. हा इथे पाय हे हत्ती, हा हा हत्ती दिसतोय. तर ती तशी पेंटिंग. तर अजिंठ्याला अशा पेंटिंग उरल्या आहेत. ओके. तर अजिंठ्याचं वैशिष्ट्य आहे की अशा पेंटिंग्स तिथे शिल्लक आहे, कारण अजिंठ्याच्या लेण्या 200 वर्षापूर्वी शोधल्या गेल्या. बरोबर. 1000 वर्षापूर्वी पासून बंद होत्या अजिंठ्याच्या लेण्या. बरोबर. त्यामुळे तिथल्या पेंटिंग चांगल्या राहिल्या. पण इथल्या पेंटिंग काय झालं, जेव्हा औरंगजेबने याचं ध्वस्त केलं शिवलिंग, नंतर याची पूजा नाही होऊ लागली. मग लोक इथे यायला कमी झाले. त्यानंतर मग स्थानिक लोक राहू लागले इथे. त्यामुळे चुली पेटवल्यामुळे, जेवणामुळे हे सगळ्या पेंटिंग खराब झाल्या. पण दुसरी पेंटिंग इथे पाहू शकता, ही 200 वर्षापूर्वी बनवलेली पेंटिंग. म्हणजे ऍक्च्युली याला पहिला कलर होता, पूर्ण कलर होता मंदिराला. ओके. आपण आतमध्ये पाहणार. तर हा सगळा दगड बाहेरून आतमध्ये काढलेला आहे. इतका सगळा दगड काढून 16 पिलर त्यांनी ठेवलेले आहेत. आतमध्ये 16 पिलर आहेत ना? 16 पिलर आणि याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. आणि वरती पाहू शकता नटराजची मूर्ती. तर हे नृत्य मंडप याला समजतात. ओके. नृत्य मंडप आहे. तर हे पॉलिश केलेले, कारण पूर्वी शास्त्रीय नर्तकी इथे नृत्य. बरोबर बरोबर. तर इथे तुम्ही ही नटराजाची वरमूर्ती पाहू शकता. त्यानंतर मी जे सांगितलं की इथे अतिशय सुंदर पेंटिंग्स होत्या, तर थोड्याशा पेंटिंग्स इथे शिल्लक आहे. पण इथे समोर वरती पाहू शकता. तर इथे शिव आणि पार्वती नृत्य करताना पाहू शकता. लाईट करा असं वर जरा. हे शिव मंदिर असल्यामुळे इथे शिवलिंगाची पूजा होत होती. आणि दोन्ही बाजूला ही गंगा नदीची मूर्ती आहे, जी मगरीवर आहे. मगरीवर खाली मगर, त्यामुळे ही गंगा नदी आहे. आणि यमुना नदीची मूर्ती आहे, खाली कासव आहे. तिथं कासव. आणि वरती अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. आणि ह्या 3 मूर्त्या कसल्या आहेत वरच्या? इथे मध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे, या बाजूला ब्रह्मा आहे, त्या बाजूला विष्णू आहे. ओके. आणि मग हे गंधर्व आहे चारी बाजूला. बरोबर. आणि इथे शिव आणि पार्वतीची मूर्ती आहे, त्यांच्या मांडीवर गणपती आहे इथं. हा बरोबर. या बाजूला या मूर्त्या तोडण्यात आल्या, पण शिव आणि पार्वती सारीपाट खेळत होते इथे. तशी मूर्ती आहे. आणि खाली तुम्ही इथे सारीपाटाचा खेळ पाहू शकता. इथे असा इथे प्यादे वगैरे ते सारीपाटाचा खेळ. ठीक आहे. बरोबर. आणि इथे खाली नंदी आहे, गण त्यांच्या. इथं खाली. आणि मध्ये शिवलिंगाची पूजा आता होत नाही, कारण याला ध्वस्त करण्यात आलं. ओके. आता इकडे या बाजूला. तर इथे असंख्य अशा शिव आणि शिवांच्या मुख्यतः मूर्त्या आहेत. तर यातल्या 2 मूर्त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. तर ही मूर्ती आहे हरिहर. तर अर्धा हिस्सा भगवान विष्णू, अर्धा शिवचा आहे. तर कशावरून, तर इकडे गदा आहे यांच्या हातात, आता चक्र तो म्हणते खंडित आहे, आणि इकडे त्रिशूळ आहे. तर ही हरिहर आहे, भगवान शिव आणि भगवान विष्णू. हरिहर. तिकडे गणपतीची मूर्ती आहे. आणि वर गंधर्व पाहता उडताना. तर त्यांना आधी मूर्ती बनवायची आणि नंतर भिंत बनवायची. तर असं पूर्ण रिव्हर्स काम त्यांनी केलेलं आहे. ओके. आणि एवढा सगळा दगड त्यांनी कापून अखंड हे मंदिर बनवलंय. तर हे एक आश्चर्य, जगात त्याला आश्चर्य समजलं ना, कारण एवढा सगळा. आणि हा फार कठीण दगड आहे. बरोबर. आणि डिटेलिंग पण म्हणजे अशी खूप डिटेल मध्ये केलेले आहे. तर इथे पाय नृत्य करताना, तर त्यामध्ये ही छोटी मूर्ती आहे, पण ही अतिशय सुंदर समजलं जाते. इथे वरती पाहिलं तर इथे नटराजाची ती त्रिभंग अवस्थेमध्ये मूर्ती आहे, 3 जागांनी वाकलेली. आणि दोन्ही बाजूला याला मकर म्हणतात. तर तोंड एका मगरीचं आहे. शेपटी जी ती मोराची आहे, पिकॉक. बॉडी जी आहे ती तोंड मगरीचा, बॉडी जी आहे ती माशाची, शेपूट जी आहे ती याची मोराची, आणि पंजे जे आहेत ते सिंहाचे. त्याला मकर म्हटलं. मकर. तर इथे पण त्यांनी इथे असे गंधर्व दाखवलेले तिथेच, आणि लक्ष्मीची मूर्ती दाखवली. तर ही पण अतिशय सुंदर मूर्ती आहे भगवान शिवची. ठीक आहे. ही पण एक सुंदर मूर्ती आहे.
अर्धनारीश्वर. तर इकडे भगवान शिव आहे, इकडे मा पार्वती आहे. त्यांनी हातात आरसा पकडलाय, इथे त्रिशूळ सारखं पकडलं पण खंडित आहे. इथे साडी दाखवली आहे, इकडे वेगळ्या वस्तू ते अर्धनारीश्वर, शिव आणि पार्वती. आणि हे मुख्य मंदिर आहे जे आपण आतमध्ये पाहिलं, शिवलिंग आहे. बाहेरून खूप मोठं मंदिर आहे, पण गर्भगृह खूप छोटं आहे. आणि हे कैलाश पर्वताची प्रतिकृती इथे बनवली. आणि कैलाश पर्वताच्या बाजूला जे 5 शिखर आहेत, तर ते 5 शिखराचे 5 मंदिर, 5 मंदिर पंचरत्न म्हणतात. 5 मंदिर म्हणजे साईडला अशी 5 मंदिर आहेत, साईडला मंदिर आहे. बरोबर. आणि मग हा पूर्ण डोंगर कापून ते आतमध्ये गेले, तिथे गॅलरी बनवली आहे. आणि तिकडे पहा, तिकडे त्यांनी असे दशावतार पैकी काही दाखवले. तिथे वरा अवतार आहे, भगवान विष्णू गरुडावर आहे, वामन अवतार आहे, तिकडे नरसिंह अवतार आहे, असे दशावतार पैकी काय अवतार आहे. आणि त्या बाजूला वरती ते गंधर्व एक वाद्य वाजवताना दाखवलंय, गंधर्व देवाचं. तिथे वाद्य वाजवतात. आणि या बाजूला पहा, तर हा मंदिर आहे. तर मंदिरामध्ये पेंडिंग असल्यामुळे यज्ञ होऊ शकत नव्हतं, कारण धुराने ते खराब होतील. त्यांच्या यज्ञशाळा त्यांनी 2 मजली तिकडे वेगळ्या बनवल्या आहे. म्हणजे यज्ञ तिथे व्हायचं. आणि मंदिरातून तिकडे जाण्यासाठी त्यांनी एक पूल बनवला ताज दगडापासून. पण कित्येक शतकापासून पूर्वी तो पडल्यामुळे आर्किओलॉजीला तेच काम परत करायचं होतं. पण हे वर्ल्ड हेरिटेज असल्यामुळे अशी पुनर्निर्मिती करू शकत नाही, रिकन्स्ट्रक्शन. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग युनेस्कोने थांबवलं. पण मग नुसतं ते 2 पिलर बांधले त्यांनी तेवाले. असं रिकन्स्ट्रक्शन तुम्ही नाही करू शकत. तर तिथे यज्ञशाळा. आणि याचं वैशिष्ट्य आहे की वरती त्यांनी एक डक दिलेला आहे असं करून, आणि त्याच्या वरती पण एक केव आहे, म्हणजे पाणी आतमध्ये जाऊ नये, म्हणजे धूर बाहेर जाण्यासाठी पण एक डक आहे, चिमणी आहे. अरे बापरे. तर एवढं त्यांनी विचार केला, म्हणजे वरती ती चिमणी आहे आणि वरून खाली मंदिर. म्हणजे आधी त्यांनी पूर्ण प्लॅन केलेलं, त्यांना माहिती होतं खाली जाऊन आपल्याला इथे हे करायचं आहे, तर त्यानुसार पूर्ण हे केलेलं. म्हणजे ह्या मंदिरात आपण डायरेक्टली तिथं जाऊ शकत होतो. पण आता नाही, आता ते बंद केलंय. कारण तिथला दगड हा अस्थिर असल्यामुळे, तो कोसळण्याची भीती असल्यामुळे त्याला बंद केलं. दुसरं विशेष म्हणजे इथे पूर्ण सगळीकडे पेंटिंग होत्या या पिलरवर किंवा छतावर. तर काही फार कमी ठिकाणी पेंटिंग होती. तर वेरूळची सर्वात सुंदर पेंटिंग ही वरची समजला जाते, जी नटराज आहे. अच्छा, ही वाली. वरती. तर त्याचे 10 हात तुम्ही पाहू शकता. बरोबर. आणि 10 वेगवेगळ्या त्या नृत्याच्या मुद्रा पाहू शकता, त्यांचे वस्त्र पाहू शकता, त्यांचे सुंदर दागिने पाहू शकता. तर ही 1000 वर्ष जुनी पेंटिंग आहे. तिचे कलर आज पण तसेच सापडत आहे. बरं. तर अशा सगळीकडे जवळपास 1000 लेण्यांमध्ये अशा पेंटिंग्स होत्या. पण आज ज्या आहेत त्या फक्त अजिंठ्याच्या 8 लेण्यांमध्ये त्या उरलेले. गाभाऱ्यातनं बाहेर आलो आता. सरांनी खूप छान माहिती दिली. हा नंदी बघा, म्हणजे तिथं समोर महादेवांचं मंदिर आहे, हा नंदी इथं आहे त्याचा. इथून क्लिअर अख्खं मंदिर एका जागेवरनं दिसतंय. हे अख्खं मंदिराचा व्ह्यू घेऊ शकतो आपण. बघा, इथं हत्ती होता, हा खंडित झालेला आहे हत्ती. मगाशी आतमध्ये सरांनी भारी माहिती दिली, म्हणजे मंदिराबद्दल सगळी माहिती दिली की कसं काय याचं निर्माण कधी झालं. सरांनी जसं की सांगितलं, हे मंदिराला, अख्खा मंदिराला कलर होता पहिला. बघा मध्ये मध्ये दिसत असेल तुम्हाला कलर. जेव्हा नवीन बांधला असेल ना, तेव्हा या मंदिराला कलर सुद्धा होता. किती सुंदर दिसत असेल तेव्हा. हा मी पहिल्यांदा ऐकलं की या असं मंदिर की जे वर्ण खाली बांधलेले, म्हणजे वर्ण त्यांनी छन्नी हातोड्याने तोडत त्यांनी खाली आणलेलं आहे मंदिर. आणि ते पण असं नाही की साधं, त्याच्यावर डिटेलिंग केलेली आहे, खूप डिटेलिंग आहे त्याच्यावर. तुमचं नाक छोटं ज्वेलरी वगैरे सगळी दिसते त्याच्यामध्ये. तर आता वरच्या साईडला चाललो आहे. वरच्या साईडनी व्ह्यू दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. वर्ण मस्त अख्ख्या मंदिराचा व्ह्यू दिसतो वर्ण. ते लोक म्हणतात की राष्ट्रकूट राजाच्या काळामध्ये बांधलेले आहे. राष्ट्रकूट राजाच्या म्हणजे राणीनी हे मंदिर बांधायला सांगितलं होतं. ह्याच्याबद्दल भरपूर मिथ आहेत, पण आता नेमकं कुठलं खरं आहे काय माहीत नाही. इथून अख्खं मंदिर दिसतं इथून सगळं. कळशाच्या इथं बघा, चारी बाजूने 4 नंदी आहेत, ऋषी आहेत मला वाटतंय.
त्या पुढच्या ह्याच्यावर 4 ऋषी आहेत तिथं. 4 ऋषी तप करताना आहेत. असला मास्टरपीस बनवला आहे त्या काळामध्ये. आताला लोकांना घर एक साधं सिमेंटचं घर बांधायचं म्हणलं तरी 6-6 महिने. बघा एवढं सुंदर कुंड आहे इथं. त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या, कचरा टाकला इथं. काय राव माणसं, लय अवघड आहे माणसांचं. एवढे सुंदर सुंदर मंदिरं आहेत. लोक फॉरेनर लोक आपल्या इथं येतात बघायला हे असली मंदिरं. आणि आपल्या इथं असून आपण या अशा मंदिरांची गाथा करून ठेवली आहे. मंदिरं म्हणा, ही जी म्हणजे पूर्वीच्या केव्ज वगैरे झाल्या, त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि आपणच असा कचरा वगैरे टाकल्यावर कसं होणार. आणि ह्या ज्या काही गुफा वगैरे आहेत, म्हणजे आता जे आपण कैलास टेम्पलवर वगैरे बघितलं, हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये मानलं जातं. ही झाली. आता ह्याच्यानंतर आपण बुद्ध लेण्यांमध्ये जाणार आहे. बुद्ध केव्ज, परत महावीर केव्ज आहे तिथं. या 34 केव्ज अशा आहेत काहीतरी इथं. आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जाणार आहे, बुद्ध केव्जमध्ये जाऊ आणि त्याच्यानंतर मग महावीर केव्जमध्ये. तर ही जी लेणी आहे ही 7व्या शतकात बनवलेली लेणी आणि सर्वात पहिली बनवलेली लेणी. जे आपण कैलास टेम्पल बघितलं होतं, हे ह्याच्यानंतर बनवलेले कैलास टेम्पल. स्टार्टिंग इथून केली होती ह्याच्यासाठी. आणि ह्याच्या बुद्ध लेण्या होत्या. ह्या लेण्या काय म्हणतात त्याला, मेडिटेशन, ध्यान करण्यासाठी ह्या लेण्या बनवल्या जायच्या पहिल्या. इथं मॉन्क लोक, जी बुद्ध लोक होती, म्हणजे बौद्ध भिक्षू लोक होती ना, ती इथं बसून ध्यान करायची. तर इथं बघू शकता तुम्ही असं वळीने हे केलेले ध्यानस्थ बसण्यासाठी. इथं रो बनवलेले आहेत सगळ्या. ह्या रोमध्ये सगळी लोक बसून ध्यानस्थ बसायची. एकदम आत्तासुद्धा बघा इथं किती शांती आहे. मी जे बोलतो इथं आवाज घुमतोय त्याचा. केव नंबर 11 आहे ही वाली. 8व्या शतकामध्ये आहे ना, त्या काळात त्यांनी 3 मजली बिल्डिंग बांधली आहे. ही बघा ही बिल्डिंग. फर्स्ट फ्लोअरला आलो आपण यांच्या. आता म्हणजे छोट्या छोट्या मूर्त्यांना सुद्धा त्यांनी किती लक्ष देऊन कोरलेले आहे बघा. तर तुम्हाला सांगू का, ह्या असल्या लेण्या वगैरे आहेत ना, लेण्या झालं, ताजमहल वगैरे झालं, त्यामुळे आज आपल्या इंडियाला ओळख आहे. आपल्या माणसांपेक्षा इथं बाहेरून आलेली लोक भरपूर आहेत. म्हणजे बाहेर देशातनं वगैरे बघायला आलेली लोक भरपूर आहेत. खास ते हे बघण्यासाठी इंडियामध्ये येतात. म्हणजे हे असे वर्ल्ड हेरिटेज साईट वगैरे झालं, सगळं हे बघण्यासाठी इकडे येतात. इथं पण भरपूर, आता मी बघितलं भरपूर फॉरेनर वगैरे आलेले आहेत.
फर्स्ट फ्लोर आहे तो आत्ता मी दाखवलेला, आणि हा जो आहे तो सेकंड फ्लोर आहे. त्या मॉन्क लोक इथं म्हणजे बुद्धांची प्रार्थना करायला वगैरे यायचे इथं. आता तुम्हाला माहिती असेल की बुद्धांना ज्ञान पिंपळाच्या झाडाखाली मिळाले, त्याच्यामुळं इथं बघा पिंपळाच्या झाडाची कार्विंग केली आहे त्यांनी. मध्ये एक गोल दिसत असेल तुम्हाला, तिथं जाळी एक आहे, तर त्या जाळीमधून सूर्याची किरणं त्या जाळीमधनं म्हणजे त्या होलमधनं खाली जी मूर्ती आहे बुद्धांची, त्या बुद्धांच्या मूर्तीच्या बरोबर असं म्हणजे तोंडावर पडायची ती म्हणजे सूर्याचा उजेड, जेणेकरून असं वाटायचं की बुद्धांना तिथं ज्ञान प्राप्त होत आहे. ते किती ॲक्युरेट कॅल्क्युलेशन असेल त्यांचं, बरोबर ती जी सूर्याचे रेज आहेत, सनरेज आहेत, ते बरोबर त्या बुद्धांच्या मूर्तीवर पडतात. जैन केव्सच्या फर्स्ट फ्लोअरला आलो. इथं ह्याच्यामध्ये आहे ना थोडं, कारण ही सगळ्यात शेवट बनवली होती ही केव्स, तर ह्याच्यामध्ये थोडा कलर राहिला आहे. म्हणजे कैलास टेम्पलला कसं पूर्ण क्लिअर झाला आहे, कलर दिसत नाही, ह्याच्यामध्ये थोडा कलर आहे अजूनसुद्धा. तुम्हाला मी झूम करून दाखवतो कलर वगैरे. हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे दिसतील. हे झालं का, ह्याच्यामध्ये थोडा कलर राहिलेला आहे, कारण ही सगळ्यात शेवट बनवलेली आहे केव्स. हे बघा कलर, हा जो कलर आहे आपण आता कृष्णेश्वर मंदिरामध्ये आलो आहे. तर बघा माझ्या पाठीमागं हे कृष्णेश्वर मंदिर आहे, मला तुम्हाला नीट दाखवतो. मायला तेरा तो गेम बजाना पड़ेगा. संध्याकाळचं लोकांना बसायला वगैरे छान आहे, म्हणजे शांत एकदम. मध्ये पण एक फवारा आहे पण तो बंद आहे. खूप छान वातावरण आहे, शांत एकदम सगळं. आपण आता पंचक्की बघायला आलेलो आहे. बघा इथं काय सिस्टीम आहे बघा. हे जे आहे वर म्हणजे दळण वगैरे करायला वापरायचे पहिले लोक. बघा
आता हे कसं ह्याच्यावर पहिले ना ते जाता असतं ना, जाता फिरवायचे. आणि हे कसं फिरते माहिती आहे तुम्हाला? एक मिनटं दाखवतो. हा बघा मेकॅनिझम बघा. वरनं पाणी फिरतंय म्हणजे नो इलेक्ट्रिसिटी. वरनं पाणी पडतंय आणि त्याच्या आत फॅन फिरतो. त्याच्यापासून तो वरचा जो जाता आहे तो फिरवला जातो ह्यानी.